हे पोमन बॉईज ज्यांचं हे आयोजन दुसऱ्या बाजूने एस के स्पोर्ट कामांच्या नाक्यावर गेल्यावर एक चांगला स्टोर तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचं इक्विपमेंट त्यामध्ये मिळेल. 5 षटकाचा सामना असेल. पोमन बॉयज है और SK एसके स्पोर्ट्स. एसके स्पोर्ट इज कॉल अँड एसके स्पोर्ट आलेला आहे. टॉस जिंकतोय तो सिद्धिविनायक मिरारो टीम कॅप्टन. आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करेंगे पहले. फील्डिंग करने का फैसला, वार्म अप होने के लिए फील्डिंग करने की और कुछ स्ट्रैटेजी आपकी? हाँ, अभी सुबह का पहला मैच है तो देखते हैं कैसा होता है. कौन से खिलाड़ी आपके टीम में है सब है, यंगस्टर है सब. और कैसा लग रहा है ये आयोजन? अच्छा लग रहा है, ग्राउंड देख के भी अच्छा लगा. 5 ओवर खिला रहे तो अच्छा है. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हारलेला आहे, जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती. मात्र आता बॅटिंग करायची, समोरच्या टीमला एक चांगलं टार्गेट ठेवायला लागेल. 5 षटकाचा सामना आहे. का वाटते की 5 षटकामध्ये किती धावा एक तुमच्या गोलंदाजासाठी ॲडव्हान्टेज असेल? 55 ते 60 धावा. आणि कुठले फलंदाज आज तुमच्या टीममध्ये फुल साईड आहे की त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे? नंदन नाही आहे, बाकी सर्व आहेत. आणि कसं वाटते या पोमनचं आयोजन? खूप छान आहे, आम्ही इकडे खेळतो दरवर्षी. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीम कॅप्टन. आणि रिपोर्ट असा आहे की टॉस जिंकला तो सिद्धिविनायक मिरारो टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग असेल ती टीम 94 धान्यू टीमची. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. पहिल्या इनिंगसाठी सज्ज होतील तुषार सोनावणे.
रक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला करावी लागेल बॅटिंग. टीम 94 धानीव या संघाला आपण बघणार आहात. आजच्या दिवसातील पहिल्याच मॅचमध्ये खेळत असताना सिद्धिविनायक मिरवडच्या विपक्षामध्ये, त्यानंतर सानवी इंटरप्राइज घोडदेव त्यांच्या विपक्षात डायनामिक वसई हा दुसरा मॅच. तिसरा मॅच जितू पॅकर्स नवघर त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर बंद या मारुती कल्लेर हा तिसरा मॅच पाहायला मिळेल. चौथा मॅच असेल सनी 11 गोराई आणि त्यांच्या विपक्षात प्रकाश 11 कुचिवडे. या आजच्या दिवसात 8 संघ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना दिसणार आहेत. पोमन बॉईज पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी आपण बघतात. एक भव्य दिव्य आयोजन 34 वर्ष सलग या स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असतात आणि यंदाचं आयोजन एक अफलातून आयोजन नियोजन जर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आमचे संपूर्ण अंपायर्स संपूर्ण जर पाहिले गेले तर स्कोरर असतील, त्यानंतर 20 नेटवर्कची टीम या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसात प्रणय पाटीलने या मैदानावरती अर्धशतकवीर कामगिरी केली आणि कालच्या दिवसात साई स्पोर्ट खारबाव या संघाला आपण पाहिलं अंतिम 3 मध्ये तो संघ जाऊन पोहोचला आहे. आजच्या दिवसात या 8 संघांपैकी एक संघ असेल तो मात्र टॉप 3 मध्ये जाईल. कुठला संघ असेल पाहणं महत्त्वाचं राहील. सिद्धिविनायक मिरावड संघामध्ये जर पाहिले गेले तर चांगले स्टार कास्ट खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने जर पाहिलं तर हा नवीन संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाईल. आता या संघामध्ये नेमकं खेळाडू कुठले असतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. त्यांच्या विपक्षामध्ये टीम 94 धानीव विश्वनाथ जाधव असतील त्यांची संपूर्ण टीम. पाच ओव्हरची मॅच म्हणजेच 2 षटका पॉवर प्लेचे असतील. त्यामध्ये पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवावे लागतील थर्ड सर्कलच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील आणि त्यानंतर पॉवर प्लेचं बंधन हे म्हटलं हटलं जाईल. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आजचा दिवस क्रमांक 2 दोन्ही पंच आमच्या मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. एका बाजूला मॉन्टीचे घोडेकर सर, दुसऱ्या बाजूला पाहिले तर विशालजी नाईक सर, त्यांचं देखील स्वागत. चांगल्या ट्रॉफीचा संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चला दोन्ही टीमला विनंती करतो एक एक राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या. सिद्धिविनायक मीरा रोड आणि टीम 94 धानीव या संघाला आम्ही विनंती करतो लगेचच 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. मानाची सन्मानाची अभिमानाची कर्तृत्वाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 34 वर्षांची परंपरा आज जर पाहिले गेले तर तीच कायम ठेवत असताना कौतुक करावं लागेल पोमन गावांचं. कारण की ज्याप्रमाणे त्याने परंपरा सातत्य जोपासले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. काल जर पाहिलं गेलं तर खेळपट्टीचं उद्घाटन झालं. त्यानंतर मुख्य व्यासपीठ आपण बघतायत अतिशय सुंदररित्या त्यांचंही उद्घाटन झालं आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेला आपण सुरुवात केली. आजचा सलगचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात जर पाहिलं गेलं तर अतिशय सुंदर क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेलच. कालच्या दिवसात कामतगर संघ या मैदानावरती पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिलं तर धावसंख्या चेस होत नव्हत्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर कामतगर संघाने जवळपास 70 धावाचा पाठलाग करत असताना जबरदस्त कामगिरी केली. परंतु कालच्या शेवटच्या मॅचमध्ये कुठेतरी कामतगर संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग केली. बॅटिंग करत असताना जर पाहिलं गेलं तर धावांचा पाठलाग नाही होऊ शकला आणि तिथून त्याने पराभवाचा धक्का दिला टीम साई स्पोर्ट खारबाव संघाने. आणि पुढच्या फेरीमध्ये साई स्पोर्ट खारबाव संघाला आपण बघणार आहोत. अंतिम 3 मध्ये कालच्या दिवसात ते दाखल झालेत. संडे फंडेजमध्ये आपण जर पाहिलं तर उद्याच्या दिवसात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात फायनल डे आपल्याला पाहायला मिळेलच. आणि उद्या दिवसात जर पाहिलं तर कॉमन क्रिकेट असोसिएशन नागले ते चिंचोटी अंतर्गत ज्या काही टीम्स आहेत त्या अगदी 10 टीमच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. महत्त्वपूर्ण मॅचेस उद्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळतील. न्यू स्टार कामन, कामन बॉईज कामन, BN बॉईज, त्यानंतर पोमन बॉईज पोमन, शिवशक्ती खंडीपाडा, SB बिंबीपाडा, त्यानंतर गजानन स्फूर्ती सावंतपाडा, यंगस्टार मोरी, रियांश TR नागले आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर वीर मराठा डोंगरीपाडा. जवळपास 10 संघ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या दिवसात खेळताना दिसतील. परंतु आजच्या दिवसात 8 संघ एक गाव एकच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. चला गेम ऑन करा प्लीज. भरपूर वेळ झाला आहे. 9 वाजता रिपोर्टिंग करून आपल्याला 9:30 वाजता ॲक्युरेट मॅच सुरू करायचा होता.
परंतु आता 10:30 वाजून गेलेत. 10:35 झालेत. 5 ओव्हरची मॅच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे. सिद्धिविनायक मीरा रोड या सगळ्याला मी विनंती करतोय. गणपती बाप्पांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. श्री सिद्धिविनायक मीरा रोड. आणि आजच्या दिवसात कामगिरी कशा प्रकारची होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. दिवस दुसरा विश नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे विश नेटवर्कची टीम संपूर्ण जर पाहिले तर 2 कॅमेरामॅन्स आहेत. एका बाजूला हार्दिक आणि दुसऱ्या बाजूला राज, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकर्षक करणाऱ्या अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर यश जाधव, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं. आज याचा वाढदिवस देखील आहे. यशला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल यश जाधव स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतोय मिस्टर जय. नॉन स्ट्राईक एंडवरती अकीम यांना आपण बघत आहात. पहिला बॉल घेऊन जय तयार. स्ट्राईक एंडवरती जय विश्वकर्मा. भरपूर इतिहास या फलंदाजाच्या नावावरती आहे. पहिला बॉल हवेत खेळलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑनला होते. लॉंग ऑनला कोणी नाही आहे. पहिल्या बॉलवरती पहिला षटकार. आणि पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. ही खासियत आहे जय विश्वकर्माची. ज्या वेळेला त्याला संधी मिळते त्या वेळेला तो मोठे फटके खेळत असतो. मिडॉन आतमध्ये होतं हे पाहत असताना लॉगॉनला क्लिअर केलं. षटकार आल्या पहिल्या बॉलवरती. 6 धाव्याने खातं ओपन केले टीम 94 धानिव संघाचं. फलंदाज जय विश्वकर्माच्या माध्यमातून सलामीवीर जोडी म्हणून नेहमीच जयला आपण बघतायत. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात. अगदी जर पाहिलं तर कित्येक वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. आणि आज जर पाहिले गेलं तरी या पोमनच्या नगरीमध्ये एक जबरदस्त फटका त्याने खेळला आणि पहिल्या बॉलवरती षटकार वसूल केलाय. हे जाधवचे विपक्षात खेळणं नेहमीच आपण बघतात कठीण जाते. कित्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्या खेळाडूने घेतलाय. परंतु या स्पर्धेमध्ये पहिला बॉल टाकत असताना जय विश्वकर्माच्या विरोधात षटकार या ठिकाणी खर्च केलाय. 6 धावा फटकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा जय, पुन्हा एकदा गोलंदाज यश जाधव तयार. या पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला. बॉलचा टप्पा ओळखला आणि इथे बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकारानंतरचा आलेला हा दर्जेदार चौकार. पहिल्या बॉलपासून अटॅकिंग बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जय आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर स्विचिसच्या माध्यमातून अगदी बॉलला मागच्या दिशेने पाठवलं गेलं. याही वेळेला जर पाहिले गेलं तर चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती वेगाने. 10 धावा. सुरुवात तर चांगली झाली. टीम 94 धानिव संघाची ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात करून दिले. कालच्या दिवसात 4 ओव्हरमध्ये 70 धावा झाल्यात. आज पाहूया 5 षटकांच्या पहिल्या मॅचमध्ये किती धावा बनतात. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत मिडॉनला. मिस्टर अश्विन चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम 94 धानिव संघाला परतावं लागेल. जय विश्वकर्मा बॅक टू दी पवेलियन. गॉन.
थँक्यू डीजे. पहिला धक्का त्या लागलाय. धावसंख्या 10 असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिला आपण बघताय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती दाखल झाले मिस्टर विजय. नेहमीच चांगले क्रिकेट विजयच्या माध्यमातून खेळण्यात आले. विजयची एक आठवण पांदूच्या मैदानावरची जरूर आपण शेअर करणार आहोत. इथे पालोनमधील थोडंसं बदल आपल्याला पाहायला मिळाला. नेट बॉल पंचांनी घोषित केला. विजय आलेत. विजय जाधव विश्वनाथचे छोटे बंधू. ज्यावेळेला जे आर स्पोर्ट दहीसर त्यांच्या विपक्षात धानीव संघ होता. पांदूच्या मैदानावरती एका बॉलमध्ये 6 धावांचे लक्ष असताना तिथे विश्वनाथची विकेट गेली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येत असताना षटकार ठोकला आणि धानीव संघाला विजय करून दिला. तोच विजय आलाय. स्विच हिट पहिला बॉल आणि इथे पहिल्या बॉलवरती आलाय विजय जाधवच्या बॅटमधून त्याचा ट्रेडमार्क शॉट चौकार. थँक्यू डीजे. इथे चौकार वसूल केला पहिल्या बॉलवरती विजयने आणि जणू काही आज प्रत्येक बॅटर डेगआउटमधून सेट होऊन आलाय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतोय. पुढचा बॉल फुलटच बॉल. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शपल झालंय. काय फटका खेळलाय. वा, या फटक्यामध्ये आहे वजन. बॉल निघून जाईल थेट सीमारेषा पलीकडे. याही वेळेला सलगचा दुसरा चौकार फलंदाज विजय जाधवच्या बॅटमधून. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना टीम 94 धानीव संघाच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल इथे राईज झालाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पाहायला मिळाला. शेवटचा बॉल इथे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम 94 धानीव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. धावा खर्च केल्यात या जाधवने. आता पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये अश्विन यादव आलेत. अश्विनला आपण नेहमीच पाहिलंय ॲज अ बॉलर म्हणून प्रत्येक टीममध्ये त्यांचा चांगला रोल राहिला आहे. आता पाहूया या मॅचमध्ये कशा पद्धतीचा कमबॅक टीम श्री सिद्धिविनायक मिरवड संघाच्या माध्यमातून केला जातोय का प्रतिस्पर्धी संघ आक्रमणावरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरूच ठेवतोय. पुढचा बॉल. गोलंदाज अश्विन तयार. स्ट्रायकरवरती बॅटर अकीम. ऑन साईडला टर्न केल्या बॉलला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगल प्राप्त केला जाईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर पोहोचते. ते म्हणजेच 19 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. अश्विनला आपण नेहमीच पाहिलेत कमीत कमी धावा देत असताना, परंतु खरं तर गरज आहे श्री सिद्धिविनायक मिरर टीमला ती म्हणजेच कमी धावेंचं षटक हाताळण्यासाठी. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 18 खर्च झाल्यात. यामध्ये जर पाहिलं तर 10च्या आतमध्ये खर्च झाला तर कदाचित 28च्या आतमध्ये 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या रोखलं जाईल. कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगील पाहणं महत्त्वाचं राहील. पहिल्या बॉलवरती सिंगल तर खर्च केले. स्ट्राईक रेटवरती विजय जाधव आतापर्यंत 3 बॉलमध्ये ज्याच्या बॅटमधून 8 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतात. पुढचा बॉल अश्विन तयार. स्ट्राईक रेटवरती विजय.
ओव्हर दी विकेटने कट करण्याचा प्रयत्न होता. बॅक अगदी जर पाहिलं तर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. कमी पावलांचा रनअप आहे, परंतु एवढा वेग, प्रचंड वेगाने हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. ही खासियत आहे अश्विनची. लाईन अँड लेन एकदा काय जर त्याला सापडली तर त्याच्या विपक्षामध्ये खेळणं थोडंसं कठीण जाते फलंदाजांना, आणि तेच त्याने या ठिकाणी दर्शवले गेले. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल होता, इथे डॉट बॉल आला. कमबॅक केला अश्विनने ओव्हरमध्ये. या पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत असताना बॉल थेट सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रो. 4 धावांसाठी चौकार. चौकाराला अश्विनच्या विरोधात 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 23च्या घरामध्ये 23. कमबॅक केले विजय जाधव या फलंदाजाने. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. याही वेळेला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेग पट्ट्या बाहेर, चेंडू सीमारेषे पार. विजयच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॉडीला एदर रूट दिलं, पाठव लॉंग लेगला. या स्पर्धेतील 51वा चौकार जातोय विजय जाधव या फलंदाजाच्या नावावरती. आतापर्यंत या डावात त्याने 4 चौकार ठोकलेत. कमबॅक करावं लागलं अश्विनला. या पुढचा बॉल खोलोटप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला वेगाने बॉल पोहोचतोय. क्षेत्ररक्षक येथील वेगाने बॉलपर्यंत सिंगल प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते. टोटली गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. 28 धावा या मात्र धाफडगावरती लागल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात जर पाहिले गेले तर जवळपास 71 षटकार लागले, आणि आजच्या दिवसात पहिला षटकार जय विश्वकर्माच्या नावावरती राहिला. टोटली 72 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागले गेलेत. कारण की फलंदाजांचा बोलबाला कालच्या दिवसात आपण पाहिलात. ज्याप्रमाणे बॅटिंग झाली, कामतगर संघाला कोण विसरून चालणार नाही आहे. कालचा दिवस अक्षरशः कामतगरच्या नावावरती होता, पण तो शेवटचा निर्णय चुकला असं म्हणावं लागेल. ड्राईव्ह केलं, पुन्हा एकदा ऑनसाईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून मिडॉनला बॉल कॅरी केला जातोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम 94 धानीव या संघाची धावसंख्या धाफडगावरती 1 गड्यांच्या मोबाईलमध्ये 29 धावा धाफडगावरती लागल्यात. घेऊयात पुन्हा एकदा छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. 29 धावा धाफडगावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम 94 धानीव. समाप्तीनंतर धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचतं 29च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये जर पाहिले गेले तर बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाले मिस्टर गुज्जर यांना आपण बघत आहात. या पुढचा मॅच सानवी एंटरप्राइजेस घोडदेव त्यांच्या विपक्षात डायनामिक वसई. सर दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला बॉल खेळण्यासाठी अकीम स्ट्राईक एंडवरती. गुज्जर पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. यश जाधव टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 टीम 94 संघाला, आणि परतावं लागते. अकीम बॅक टू दी पवेलियन. गॉन.
मोबदल्यामध्ये धावसंख्येचा फटकावरती 29. मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव दाखल झालेत. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवलेत. सर्वप्रथम गावाला प्राधान्य त्याने दिले. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये मराठी सिरीजची 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठी कामगिरी आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर धानिव संघाच्या माध्यमातून नेहमीच ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो त्या वेळेला त्यांनी क्रिकेट खेळलंय. जबरदस्त फलंदाज विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडवरती विश्वनाथच्या बॅटमधून नेहमीच आपण मोठमोठे षटकार पाहिलेत. मोठमोठ्या इनिंग आपण पाहिल्यात. या मॅचमध्ये कशा प्रकारची इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल फुलटोस. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे आणि पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. फुलटॉस बॉल होता. कमरेपेक्षा वर बॉल होता. या ठिकाणी जर पाहिले गेले तर फक्त आणि फक्त बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन केले. ते चौकाराला फ्री हिटचा बॉल. या पुढचा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 34. फ्री हिटचा बॉल. शरीरविधी मारा पाहायला पडतोय. चांगला चेंडू, चांगला टप्पा, चांगलं नियंत्रण, सर्व काही ओके या बॉलवरती पाहायला मिळते. इथे डॉट बॉल आलाय. यापूर्वी केलेली चुकी आता मला करायची नाही आहे हेच सांगत असताना मैदानाच्या मध्ये गुज्जर या गोलंदाजाला आपण बघतायत. संघाच्या धावसंख्या धाफटकावरती सिरवली जाईल, मंदावली जाईल. 34 धावा धाफटकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती विश्वनाथ जाधव. यापुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा टप्पा ओळखून स्विच हिट तुम्हाला खेळायचा असतो, परंतु इथे कुठेतरी जर पाहिलं गेलं तर चेंडूचा टप्पा ओळखता आलेला नाही आहे. इथे चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. कमबॅक केले गोलंदाज गुज्जरने. आणि खरं तर ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी मिळते एखाद्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना त्या वेळेला संधीचं आपण सोनं करायला हवं. पुढचा बॉल गोलंदाज गुज्जर. विश्वनाथसाठी सॉफ्ट हँड ड्राईव्ह मनगटाचा पुरेपूर वापर केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील. स्वतः गोलंदाज स्वतःच्या बॉल थ्रूमध्ये अगदी जर पाहिले गेले तर चेंडूला अडवलं जाईल, फिक्की होईल आणि अगदी तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटकावरती 35. विश्वनाथला माहिती आहे विजय चांगली बॅटिंग करतो. आतापर्यंत विजयच्या बॅटमधून जर पाहिले गेले तर 4 चौकार लागलेत. इथे फटका हवेत खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर नाही पोहोचले. उशीर झाला बॉलपर्यंत येण्यासाठी. या बॉलवरती मिळतील धावा 2. 2 धावेच्या माध्यमात संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 37 धावा. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं तर विजय जाधवला आपण बघताय 4 चौकाराच्या बॅटमधून सिंगल डबल असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावेंवरती तो खेळतोय. 8 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलाय. 5 बॉल फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकातील, तिसऱ्या षटकातील हा शेवटचा अंतिम बॉल. गुज्जर पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती विजय. जागेहून खेळला फटका. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. चांगला फटका साजवला. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी याही बॉलवरती चौकार. या मॅचमध्ये जणू काही चौकारांची आतिषबाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विजय आलेत. गॅप शॉट सातत्याने शोधतायत आणि आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाफटकावरती 41 धावा 41. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळ सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व आयोजक या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघत आहोत पोमन बॉईज पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी 2026 हा एक शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. पोमनच्या नगरीमध्ये एक अतिशय सुंदर मैदान हे पोमनच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच मैदानावरती चालू असलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा 34 वर्ष ज्या परंपरेला सातत्याने जर पाहिजे तर जोपासण्याचा प्रयत्न केला जातोय पोमन गावाच्या माध्यमातून.
आणि खरं तर ही स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा अश्विन आलेत. पहिला बॉल वेग चांगला आहे, नियंत्रण थोडंसं खराब आहे, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल, पंचाने हेच पाहिलं, इथे वाईट बॉल घोषित केला गेलाय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 70च्या पलीकडे या मैदानावरती जायचं आहे. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 41 बनले आहेत. इथून 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर 30 धावे येतील का पाहणं महत्त्वाचं राहील. इंटरेस्टिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफडकावरती 42. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या पुढचा बॉल गोलंदाज अश्विन तयार विश्वनाथसाठी. इथे कदापि बॅटची इनसाइड होती, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर कॅच ड्रॉप, बॉल मागे निघून जाईल, शॉट थर्ड बॅनला बॉल अडवला जाईल. या बॉलवरती धाव घेतलेली नाही आहे. विश्वनाथच्या बॅटमधून जर पाहिलं गेलं तर मोठमोठे षटकार आपण सातत्याने पाहिलेत. कॉमन क्रिकेट असोसिएशनचं ते एक प्रामुख्याने मैदान आपण जर बघितलं आयशा कंपाऊंडचं, तर त्यावेळेला कित्येक वेळा त्या मैदानावरती 50 धावा अर्धशतकवीर कामगिरी या फलंदाजाने केले. जुचंद्र परिसर असो, त्यानंतर वसई, विरार, पालघरमध्ये जाऊन सुद्धा अर्धशतकवीर कामगिरी केले. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठी कामगिरी, रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, त्या परिसरामध्ये जाऊन चांगली कामगिरी या फलंदाजाने केले. स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत आणि या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त केली जाईल. या मॅचमध्ये विश्वनाथला कुठेतरी शांत या मॅचमध्ये कुठेतरी विश्वनाथला शांत ठेवले आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर जेवढं तुम्ही विश्वनाथला शांत ठेवाल तेवढ्या धावा तुमच्या थांबतील. परंतु दुसऱ्या बाजूला विजय जाधव आहेत, जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये त्याचे देखील पाहायला मिळते. एकही षटकार नाही आहे, परंतु चौकारांची आतिषबाजी तो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करताना दिसतोय. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालंय. यावेळेला काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे निघून जाईल, क्षेत्ररक्षक पोस्ट लॉंग लेगचे आणि इथे थोडीशी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल सीमारेच्या पलीकडे. या डावातील आत्तापर्यंतचा वैयक्तिक हा जवळपास जर पाहिलं तर 6वा चौकार फलंदाज विजय जाधवच्या बॅटमधून. थोडा चुका मैदानाच्या आतमध्ये घडल्या गेल्यात. फिल्डिंग करत असताना देखील जर धावा रोखू शकत नाही आहेत. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात यशने खर्च केला तब्बळ 18 धावा आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी मित्रपणे गोलंदाजीच्या माध्यमातून होताना दिसते. या पुढचा बॉल गोलंदाज अश्विन. फुलटस बॉल आक्रमण केल्या समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. जर बॉलच्या टप्प्यापर्यंत आले नसते तर कदाचित वन बाउन्स बॉल सीमारेच्या पलीकडे देखील गेला असता, परंतु हे पाहत असताना बॉलच्या टप्प्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. बॉलच्या टप्प्यापर्यंत पोहोचले. या बॉलवरती जवळपास 3 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. 1 धाव या बॉलवरती प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडका जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 48 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. 20 नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. या पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, जागेहून खेळण्याचा प्रयत्न होता, पदल आली त्याचा वापर नाही आहे, फुटवर्कचा वापर नाही आहे, अभाव दिसला आणि त्याच कारणास्तव इथे डॉट बॉल आलाय. विश्वनाथला कमबॅक करावं लागेल. एखादा मोठा फटका खेळून या ठिकाणी स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल, कारण की विश्वनाथ ज्यासाठी ओळखला जातो ती बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही आहे. फक्त 1 चौकारच्या बॅटमधून आल्या जवळपास 4 बॉल त्याने आतापर्यंत निर्धावाच्या स्वरूपात खेळलेत. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी अश्विनच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 आपण बघतायत. शेवटचा अंतिम बॉल सिंगल घेतलाय, चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय, अगदी खोलवर डब्याचा बॉल होता, ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा बॉल होता आणि इथे या बॉलवरती सिंगल कंप्लीट होईल. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 94 धानीव या संघाची धावसंख्या धावफडका जाऊन पोहोचते. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 49 धावा या षटकात फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 8च धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी अश्विनच्या माध्यमातून. घेऊयात एक छोटासा एक डीजे आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने.
संगीत कालच्या दिवसापासून आपल्याला ऐकायला मिळत आहे. चला, सानवी एंटरप्राइजेस गोडदेव त्यांच्या विपक्षात डायनामिक वसई. दोन्ही संघांना विनंती करतोय, जर आपण मॅच लाईव्हच्या माध्यमातून जर पाहत असाल तर लगेच आपण पोहोचायचं आहे. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या, अगदी जर पाहिजे तर पहिलं डावातील शेवटचा अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाले मिस्टर धीरज. धीरजला देखील या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला विश्वनाथला आता मात्र या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा या कराव्याच लागतील. धावा दाफडकावरती लागल्या गेल्या आहेत 49. पहिला बॉल जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत यश, बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत, जो उल्लेख केला होता यापूर्वी, परंतु इथे चुकला कुठेतरी. क्षेत्ररक्षक यश त्याला बीट करत असताना बॉल थेट सीमारेच्या पलीकडे. विश्वनाथच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून आता मात्र 50+ धावा झाल्यात. जाऊन पोहोचते धावफलक 53 धावा. 53. आपटून टाकण्याचा प्रयत्न, हवेत खेळला बॉल, विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु इथे चेंडू जर पाहिले गेले तर उंची जास्त गाठली होती, लांबी देखील थोडीशी जास्त गाठले. गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तो प्रयत्न कमी पडलाय आणि मैदानाच्या आतमध्ये इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. विश्वनाथच्या बॅटला बॉल मिडल होत नाहीये, त्याच कारणाचा धावा कमी प्रमाणात पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 55 धावा. 55. ऑफस्टिकच्या बाहेर शो कंप्लीट केलाय. फटका चांगला आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल वेगाने प्रस्थान होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. फलंदाज विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. जबरदस्त टायमिंग सहित त्या ठिकाणी बॅटिंग करते विश्वनाथ. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. काय कामगिरी करतायत अफलातून. आता मात्र कमबॅक केले विश्वनाथ जाधवने. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 59 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या आहेत. जे लक्ष होतं महिन्यामध्ये टीम 94 धानिव संघाचं, त्या लक्षापर्यंत जरी पोहोचले. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. आजच्या दिवसातील या सकाळच्या सत्रातील सर्वाधिक सुंदर फटका आणि इथे पुन्हा एकदा विश्वनाथच्या बॅटमधून चौकार. चौकार पुन्हा एकदा येतोय. बॅक टू बॅक चौकार ठोकण्याचा विक्रम या मॅच मध्ये करत असताना विश्वनाथ जाधव आज पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 63 धावा. पुन्हा एकदा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेच करत विकेट. बॉलला कॅरी करतील. एक सिंगल प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न चालवला. विजयची विकेट धोक्यामध्ये आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विजयला परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने धक्का लागला तिसरा टीम 94 धानिव संघाला. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शेवटचा अंतिम बॉल. आता मात्र या पहिल्या डावातील शिल्लक असेल. धावा धावफटकावर लागल्या आहेत 64 धावा या धावफटकावरती लागल्या. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. अंतिम बॉल फुलटो सुद्धा आक्रमण केल्या समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स ओव्हर 0. नो चान्स फॉर दिस फिल्डर. चेंडू सीमारेषे पार. चौकार येतोय. शेवट गोल केला विश्वनाथने. सुरुवात संघर्षाची राहिली, परंतु संघर्षानंतरची बॅटिंग अफलातून राहिली. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम 94 धानिव या संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते
ते म्हणजेच 68 आणि 69 धावेंचं लक्ष ठेवले प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर श्री सिद्धिविनायक मीरा रोड या संघाच्या विपक्षामध्ये घेऊयात एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर लगेच आपण या पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीम टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. झालाय धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत 68 आणि 69 धावेंचा पाठलाग करावा लागेल टीम श्री सिद्धिविनायक मिरावड संघाला. पहिल्या डावात जय विश्वकरपणे चांगली सुरुवात केली, 10 धावा करून त्याची विकेट गेली. त्यानंतर अकीमने एकही चौकार एकही षटकार मारला नाही आहे, परंतु 3 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी केल्या. 11 बॉलमध्ये 28 धावा करणारा फलंदाज विजय जाधवने चांगली बॅटिंग केली. विश्वनाथने 14 बॉलमध्ये 26 धावा केल्या. पहिल्या डावात चांगल्या घडामोडी पाहायला मिळाल्या. आज बॉलरमधून यश जाधवने सुरुवात थोडीशी एक डगमगली गेली, परंतु त्यानंतर अश्विन आले. अश्विनने कमबॅक केला. षटक क्रमांक 3 मध्ये गुज्जर आले. गुज्जरने देखील चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा अश्विनला आपण पाहिलं, चौथ्या षटकामध्ये 8 धावा दिल्या. कमबॅक त्याही षटकामध्ये झाले आणि षटक क्रमांक जर पाहिले गेलं तर 5व्यामध्ये धीरज या गोलंदाजाने थोडीशी एक गोलंदाजी डगमगली जरूर. त्या षटकात बऱ्याच धावा खर्च केल्या, 17 धावा धीरजने खर्च केल्यात. हा पहिला डावाचा संपूर्ण अॅनालिसिस आपण पाहिला. तर दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकणार आहात. हे म्हणजे पाटील सरांचा. 30 चेंडू करायचे आहेत, 69 धावा. खूप खूप धन्यवाद तुषार. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक या ठिकाणी आहेत आणि जे खेळाडू आहेत त्यांचं स्वागत. मुख्य मंचावर आमचे मुख्य अतिथी आहेत त्यांचेसुद्धा स्वागत. आणि विश नेटवर्क या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला लगेच बॅटर पाठवून द्यायचे आहेत. बॅटर पाठवून द्या. सिद्धिविनायक मीरा रोड टीम आपले लगेच बॅटर पाठवून द्यायचे आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंगमध्ये. खास करून आपण बघितलं सुरुवात जय विश्वकर्माने षटकारने सुरुवात केली होती इनिंगची. त्यानंतर आपण बघितलं विजय जाधव, विश्वनाथ जाधवचे छोटे बंधू, त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली. आणि शेवटच्या वेळेला आपण बघितलं तर विश्वनाथ जाधवने सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि आपल्या टीमचा स्कोर पोचवलेला आहे तो 68वर 5 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 69 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं भरपूर स्कोर होताना दिसला. 4-4 षटकाच्या सामन्यामध्ये जवळजवळ 84 रन्सचं टार्गेट होतं कालच्या दिवसामध्ये. काल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 75 धावासुद्धा चेस झालेल्या होत्या. तर नक्कीच ही विकेट, हे ग्राउंड असं आहे, हे विकेट बॅटरला साथ देणारी विकेट आहे. तर नक्कीच या धावा होऊ शकतात, पण त्या प्रकारची बॅटिंग करायला पाहिजे. सुरुवात चांगली मिळाली जर सिद्धिविनायक मीरा रोड टीमला तर नक्कीच हे 69 रनचं टार्गेट ते चेस करू शकतील. मात्र गोलंदाजी मार्कवर आपण बघतो एक गोलंदाज आलेला आहे तो विश्वनाथ जाधव. इन कटर अतिशय चांगला बॉल, दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची क्षमता आहे आणि ओपन क्रिकेटमधला एक नामांकित खेळाडू म्हटला जातोय. काल आपण बघितलं जो आयकॉन म्हणून खेळाडू गेला होता खेळण्यासाठी आणि माहिती मिळाली की रात्री खूप उशिरा 2 ते 3 वाजता तो घरी पोहोचले आणि पुन्हा एकदा सकाळी या ठिकाणी या मैदानामध्ये खेळण्यासाठी रुजू झालेला आहे. 2 ओपनिंग बॅटर या ठिकाणी येताना दिसतात. सौरभ आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे बॅटिंगसाठी. मात्र सुरुवात कशी करून देतात हे दोन्ही बॅटर हे पाहायचे. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत. सिद्धिविनायक मीरा रोड टीमच्या कॅप्टनने सांगितले की माझ्याकडे सर्व आमच्या टीममध्ये यंगस्टर खेळाडू आहेत, नक्कीच त्यांना संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करतात की नाही हे बघायचं आहे. दोन्ही अंपायर आपण बघतोय. एका बाजूने आहेत विशाल नाईक सर, दुसऱ्या बॅटर एंडकडे अंपायर आहेत ते मोंटी घोडेकर सर.
मॅचला होते सुरुवात दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल घेऊन जातोय विश्वनाथ जाधव. पहिल्याच बॉलवर अतिशय चांगला प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय लॉगांच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. चांगला वापर केला आणि सरळ बॅटने स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळला होता हा फटका फलंदाज सौरभने षटकारासाठी. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगची सुरुवात जय विश्वकर्माने केली होती षटकाराने, त्याचप्रमाणे आपण बघतोय सौरभने सुद्धा षटकाराने सुरुवात केलेली आहे आपल्या या दुसऱ्या इनिंगची. चांगला फटका आणि अटॅक चढवलेला आहे. टीट फॉर टॅट जसंच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय सौरभकडून. टीम 94 ठाणे टीमला हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम आहे आणि आपल्या परिसरामध्ये आणखीन भरपूर परिसरामध्ये आपण बघितलं ठाणे टीम 94च्या नावाने खेळताना दिसतं. चांगला सपोर्ट असतोय हजरतभाई आणि संजयभाई यांचा या टीमला. पुन्हा एकदा चांगला फटका इनफिल्डच्या वरून हा बॉल जाईल वन बाउन्स त्याच दिशेने लॉंगॉनला. 4 रनसाठी चौकार. खरोखरच बघितलं आपण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तेच दृश्य आपल्याला या इनिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळते. काय चांगली बॅटिंग करताना दिसतो. पायात बॉल होता मात्र पायाच्या समोरून चांगला खेळला होता. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. विकेट किपर जयच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावर 10 धावा. सुरुवात ही अतिशय चांगली आहे. 5 षटकाचा सामना आहे तर 69 रनचं टार्गेट. काल 4 षटकामध्ये 75 चेस झाले होते, म्हणजे चेस होतात या विकेटवर. आणखीन चांगला फटका. अद्भुत शॉट आहे हा आणि बॉलला पाठवून दिले लॉंग लेगच्या बाहेर. सौरभने सरळ 6 रनसाठी षटकार. इम्प्रोवाजी स्ट्रोक आपण बघितला, थोडासा चप्पल झाला आणि अप्रतिम शॉट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कुठलाही फिल्डर नाहीये. डीप बॅक ऑफ द स्कोर लेगला बॉल निघेल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग, आक्रमक बॅटिंग आणि आक्रमण कोणावर चढवले तर आक्रमण चढवले ते विश्वनाथ जाधव याच्यावर. सौरभने 5 बॉलमध्ये 20 रन बनवलेले आहेत. प्रतिम बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. यावेळेस बघूया फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव जरूर केला. बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग आणि मिड विकेट ठेवला जातोय डीपमध्ये. यावेळेस बघितलं थोडंसं आतमध्ये बॉल आला, समजला नाहीये. चांगला टर्न मिळालं या बॉलला आणि त्यानंतर ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर सिद्धिविनायक मीरा रोड टीमची 20 रन. एक जबरदस्त सुरुवात आणि खरोखरच टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर दिलं जाते टीम 94 ठाणे टीम समोर सिद्धिविनायक मीरा रोड टीमकडून. आणखीन जर आपण बघितलं तर 4 ओव्हर शिल्लक आहेत आणि 4 ओव्हरमध्ये आणखीन 49 रनची आवश्यकता असेल. आस्किंग रन रेट आता थोडासा कमी झालेला आहे कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. जवळजवळ 12.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आता आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय विराजमान आहेत ते देवेंद्र भोसकर आपल्याला दिसतात, त्यानंतर सागर भगत, त्याच्यानंतर आपण बघतोय अजित भोसकर सुद्धा आपल्याला दिसतात, त्यानंतर हार्दिक आहेत, विपुल आहेत, आणखीन आपण बघतो नितीन म्हात्रे आपल्याला दिसतात आणि योगेश भगत समोरून येताना सुद्धा दिसतात. शॉर्टकट रस्ता त्याने अवलंबवला आहे. लेफ्ट आर्मने पूल करायचं होतं. यावेळेस एलिव्हेशन नाही आहे. मिड विकेटला बॉल येतोय. फिल्डर त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल होतोय. मात्र 2 नाही, फक्त 1च रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि या 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोअरबोर्डवर 21 रन. 21.
बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहे बॉलर अक्षय राजभर ऑन साईडला खेळत होतं. ह्या वेळेला बघितलं ही स्टाईल आहे बॅटिंग करण्याची. ऑन साईडला अतिशय स्ट्रॉंग झोन म्हटलं जाईल. स्ट्रेट सुद्धा फटके अतिशय स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड शॉट सुद्धा चांगले खेळले. मागच्या ओव्हरमध्ये बघितलं आपण सौरभने खरोखरच चांगली बॅटिंग करताना दिसतो आपल्या टीमसाठी. सौरभ लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा चांगला फटका आहे लॉंग अपच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतो फ्रेममध्ये. चांगली फिल्डिंग होते. थ्रो होईल मात्र त्या अगोदर एक रन कंप्लीट केली जाते आहे. मिडल ऑफ द बॅट अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय सौरभ. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 22 वर. कुठेतरी स्कोर थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे अक्षय. फुल टॉस बॉल मात्र चुकतो फलंदाज रोशन. एक चांगला बॉल होता मोठा फटका खेळण्यासाठी. गतीमध्ये थोडंसं मिश्रण करण्याचा प्रयत्न केला आणि हा डॉट बॉल जातोय. अक्षय राजभर चांगली बॉलिंग आत्तापर्यंत. फक्त आणि फक्त 2 धावा मोजतो 4 बॉलमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. हा बॉल खाली राहिला मात्र लाईन थोडीशी खराब होती. वाईटचा इशारा पंचांचा. मोंटी घोडेकर सर आहेत बॉलर्स एंडकडे अंपायर. त्यांनी घोषित केलेले हा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोअरबोर्डवर 23 विदाउट लॉस. वाट अ शॉट. इंटरव्हिंग स्ट्रोक केलेला आहे. बॉल जाईल फाईन लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. लॅप स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. षटकार. रिवर्स शॉट मारण्याचा प्रयत्न यावेळी चुकतो फलंदाज. डॉट बॉल जातो. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सिद्धविनायक मीरा रोड टीमची 29 रन्स. 29 विदाउट लॉस. वेलकम योगेश भगत यांचं श्री छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसवर आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तीन ओव्हर अद्याप शिल्लक आहेत आणि 3 ओव्हरमध्ये रन हवे आहेत जिंकण्यासाठी ते 40. 13.33च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. जमेची बाजू अशी आहे. सेम स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आले होते. या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 20. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आले होते. याच्यामध्ये आलेले आहेत 9. म्हणजे 2 ओव्हरमध्ये जे स्कोर होता तो अगदी बरोबर दिसतो आपल्याला. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. पूल केलाय बॉलला. हवेत बॉल आहे. बॉल खाली फिल्डर येतो नीरज आणि नीरजकडून कॅच सुटत नसतो मात्र यावेळेस सुटलेला आहे. आउटफील्ड मधला एक चांगला खेळाडू म्हटला जातो नीरजला. मात्र आज नीरजकडून चुकी झालेली आहे. थोडासा नाराज असेल जय विश्वकर्मा. कारण नीरज एक सोप्पा कॅच होता नीरजसाठी आणि त्याच्याकडून हा कॅच सुट एक चुकी होते. मात्र या चुकीची भरपाई करावी लागेल. कारण दोन्ही बॅटर जर आपण बघितलं तर अतिशय आक्रमक मूडमध्ये आहेत. चांगली बॅटिंग करताना दिसतात. सेट बॅटर आहेत. एक विकेटची नक्कीच शोध होता मात्र तो विकेट मिळू शकला असता मात्र तो विकेट मिळालेला नाही आहे. पकडो कॅचवर जीतो मॅच. 1 रन मिळते. जीवन रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वर. स्ट्राईक एंडला येतो फलंदाज रोशन. रोशन क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चुकतोय. बघितलं आपण ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा हा बॉल होता आणि हा डॉट बॉल जातोय. कमबॅक करावे लागेल या ओव्हरमध्ये जय विश्वकर्माला. सध्या तर मॅच आपण बघितलं तर 50-50 चान्सेसमध्ये आहे. यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल येतोय मात्र एलिव्हेशन तेवढं नव्हतं या फटक्यामध्ये. यावेळेस चांगली फिल्डिंग करताना दिसतोय नीरज. 1 रन कंप्लीट होते. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 31 रन. 13 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आता या मॅचला जिंकण्यासाठी मीरा रोड टीमला. हुकचा फटका आहे. थोडासा मिस्की हुक शॉट. गॅपमध्ये फटका आहे. 1 बाउन्स जाईल बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग लेगच्या दिशेने 4 रनसाठी चौकार.
होता यावेळेला थोडंसं वेट केला आणि त्यानंतर अतिशय चांगला हुकचा फटका खेळला आणि हा फटका गॅपमध्ये होता, वन बाउन्स गेला होता लॉंग लेगच्या बाहेर सरळ चौकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 35वर 35 विदाउट लॉस. ही जमेची बाजू आहे की कुठलाही विकेट गेलेला नाही आहे. 10च्या 10 विकेट हातामध्ये आहेत सिद्धिविनायक मिरारो टीमच्या. हे दोन्ही ओपनिंग बॅटर अतिशय चांगली बॅटिंग करताना आपल्याला दिसतात. यावेळेला बघितलं थोडंसं फ्लिक केलंय बॉलला, खेळायचं होतं लॉंगांच्या दिशेने, थोडंसं बॉल उशीर आला त्यामुळे बॉल मिडविकेटच्या दिशेने गेलाय. फिल्डिंग अतिशय चांगली, नीरज पुन्हा फ्रेममध्ये येतोय, 1 रन कंप्लीट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 36 रन 36. 33ची आणखीन आवश्यकता आहे 13 मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केली जाते. फक्त एक चौका जरूर आलेला आहे या ओव्हरमध्ये. तर त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवर विकेट सुद्धा मिळू शकले असते, मात्र ती विकेट मिळू शकली नाही आहे आणि जय विश्वकर्मा यांनी चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमला. पण बघितलं फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 8 रन्स खर्च केलेले आहेत. 12 बॉल शेष आणि 12 मध्ये 32 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी हवे आहेत. सोलाच्या सरासरीने वाटचाल करायची मॅच जिंकण्यासाठी. आणि बॉलिंग ट्रॅकवर बघूया कोणता बॉलर येतोय. अक्षय राजभर येतोय. अक्षय राजभरने सुद्धा चांगली बॉलिंग केली, लेफ्ट आर्मर आहे. विश्वनाथने बॉलिंग नाही घेतली कारण विश्वनाथ थोडासा महागडा ठरला. सौरभ आणि रोशनच्या समोर 20 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्यामुळे अक्षय राजभर स्वतः बॉलिंगसाठी आलेला आहे, ज्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल, हो चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, चुकतो फलंदाज, डॉट बॉल जातोय. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र प्रेशर वाढवेल या ठिकाणी सिद्धिविनायक चंद्रपडा टीमच्या फलंदाजांवर. 11 बॉल शेष, 32ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या विकेटवर 11-32 मोठं आव्हान नसेल. टॉपेच लागले, यावेळेला मागे जातो बॉल, आसिफ आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग तर चांगली आहे, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 38 रन 38 रन. 31ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 10 बॉल शेष, चांगली फटकेबाजी करावी लागेल. सौरभने सुरुवात अप्रतिम केली. आतापर्यंत सौरभच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आलेले आहेत. एकंदरीत सौरभचा पण विचार केला तर खेळतो वैयक्तिक 27वर. चांगली बॅटिंग करतोय सौरभ. सौरभला या निर्णायक क्षणामध्ये चांगली बॅटिंग करावी लागली आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी. सर्वांचं हार्दिक स्वागत. पोमन बॉयज पोमन आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. पोमन बॉयज ट्रॉफी 34वं वर्ष, ही 34 वर्षाची परंपरा कायम ठेवलेली आहे पोमन बॉयज पोमन टीमने. अक्षय राजभर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा सौरभसाठी. कट केला, यावेळेला स्क्वेअर कटचा फटका, फिल्डर त्या ठिकाणी होता बॅकआउट ऑफ द पॉइंटला. चांगली फिल्डिंग करतोय, फक्त 1 रन. दुसऱ्याचा कॉल आहे, रनआउटची संधी आणि विकेट जाईल. विकेट सॅक्रिफाईस केली जाते या ठिकाणी रोशन याची, आणि पहिला गडी बाद होतो धावचीच्या रूपाने. रोशन इज आउट. बॅटिंगसाठी येतोय यश जाधव. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे यश. ओ हवेत खेळलाय, कॅचची शक्यता आहे. जवळजवळ कुठलाही फिल्डर नाहीये, वॅकंट जागी बॉल लँड होतोय, मात्र त्या अगोदर 2 रन्स कंप्लीट करतोय दोन्ही बॅटर आणि 2 रननी ऑफ द मार्क होतो फलंदाज यश जाधव. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 41 रन्स. बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि 8 मध्ये आणखीन रन हवे आहेत ते 28.
ओ ब्लॉक हॉलमध्ये बॉल बॅकलिपला खाली घेऊन बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्यासाठी भाग पडलंय. काय जबरदस्त बॉल टाकलाय. थोडस साईड आर्म बॉलिंग केली आणि त्यानंतर काय जबरदस्त स्विंगिंग यॉर्कर केला होता यश जाधवसाठी. जबरदस्त बॉलिंग अक्षय राजभर याची. हातातून बॉल निसटतोय आणि नक्कीच हा डेड बॉल घोषित केला जाईल. 41 धावा धावफलकावर 28 अंकी आवश्यकता आहे. 8 बॉल शेष. 7 बॉल शेष. 7 मध्ये 28. चांगला फटका आहे. हॉफले घेतला, लॉफ केलं, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय, लॉंगॉनच्या बाहेर. यश जाधवने ठोकलाय हा षटकार. काला होता षटकार. शेवटचे 6 बॉल शेष आणि 6 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि सौरभ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड शॉट काय जबरदस्त खेळतोय. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह चांगला खेळताना दिसतोय सौरभ. निखिल म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेले पोमन टीमचे जे खेळाडू आहेत, पोमन स्टीलचे मालक सुद्धा आहेत ते. त्याचं आगमन या ठिकाणी जाते. त्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं जाते या श्री छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसवर. पहिला बॉल होता. ह्या वेळेला स्कोअर लेगच्या पंचाच्या बाजूने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट, फक्त सिंगलच घेतलेले आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तो सौरभ, कारण सौरभ अतिशय चांगला सेट आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतोय सौरभच्या बॅटमधून. आपण बघितलं तर आत्तापर्यंत 36 वर बॅटिंग करतोय सौरभ. जबरदस्त बॅटिंग केले, ज्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकार सामील आहेत त्याच्या या इनिंगमध्ये. 5 बॉल शेष. 5 मध्ये 21 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओ एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. कुठली चुकी केली नाही जयने. चांगला कॅच पकडला आणि कॉट बेंच रुपयाने विकेट जाते. सौरभ इज आउट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस पॅटेड शॉट, एज लागते आणि जय विश्वकर्माच्या हातामध्ये बॉल. कोणती चुकी केली नाही. चांगला कॅच पकडला आणि जो घातक ठरत होता धानीव टीमला फलंदाज, त्याचीच विकेट मिळते. एक महत्त्वपूर्ण विकेट मिळालेली आहे टीम 94 धानीव टीमला. 4 बॉल शेष. 4 मध्ये 21 ची आवश्यकता. 4 मोठी फटके ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय. राहुल जाधव येतोय. राहुल ओहो आल्या आल्या चांगला फटका खेळला जरूर, मात्र फिल्डरला शोधलंय डीप बॅक ऑफ द स्कोअर लेगला. नीरज होता यावेळेस चुकी केली नाही. चांगला कॅच पकडला आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज विजय जाधव. इज ऑन हॅट्रिक. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम. लेफ्ट हँडर येतोय. 3 बॉल शेष. 3 मध्ये 21 ची आवश्यकता. 3 षटकार जरी लागले तरी सुद्धा जिंकू शकत नाही. एक एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी सिद्धिविनायक मीरा रोड टीमला. विजय जाधव पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हर. ही 2 बॉल शेष आहेत आणि ही मॅच नक्कीच टीम 94 धानीव टीमच्या बाजूने गेलेली असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. विजय जाधव पुन्हा एकदा राऊंड विकेट. पुल करायचं होतं, चुकतो फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. औपचारिकता आता आपण म्हणू शकतो एक अंतिम बॉल टाकण्याची. हा सामना पूर्णपणे जिंकलेला आहे
तो टीम 94 धानिव टीमने. फटका तर चांगला आहे, हवेत खेळलाय, हा बॉल जाईल का लॉंगनच्या बाहेर? यस, जातो षटकार, पण खूप उशिरा हा फटका येतोय आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती टीम 94 धानिव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हडलक सिद्धिविनायक मीरा रोड टीम. 14 धाब्यांनी हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन हजरतबाद शेख, संजयभाई म्हात्रे अँड टीम 94 धानिव, विश्वनाथ जाधव, जयन कंपनी. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? दोन्ही टीम कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. 11 बॉलमध्ये 28 धाबा ठोकल्या ते विजय जाधवने आणि 2 विकेट सुद्धा